Hello student, in last lecture we study about the microbes in human welfare. In that we study about the microbes in household use. As the microbes are used in a household use or in our food, the microbes are also used in the industrial product. As in the household product, the fermentation process is used for many food production, that is like idli, dosa. Similarly, in industries also the fermentation activities is used for different industrial products. Okay, the fermentation activities of many microbes is used in industries for production of antibodies and the beverage, etc. The production on large scale require the growing microbes in very large vessel called as a fermenter. As in household production there is a required very small quantity, but in case of the industrial production for the fermentation process required a large vessel, and that large vessel is called as a fermenter. म्हणजेच इंडस्ट्रीजमध्ये जे काही प्रोडक्ट्स तयार केले जातात मायक्रोब्सचा यूज करून, त्या प्रोडक्शनसाठी त्या ठिकाणी फर्मंटर्सची गरज असते. ओके, तर कोणते प्रोडक्ट्स तयार केले जातात? तर फर्मंटेड बिवेरेज म्हणजेच जे काही अल्कोहोलिक प्रोडक्ट्स आहेत, ओके, त्यांना बिवेरेज असं म्हटलं जातं. तर ते तयार करण्यासाठी असेल, किंवा अँटीबायोटिक्स आपण सध्या बघतो आहे वेगवेगळे आजार आहेत, त्या आजारांवर वेगवेगळी औषधं आहेत, आणि ते आजार बरे करण्यासाठी ही जी आपण औषधं वापरतो त्यांना काय म्हटलं जातं? अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. तसंच डे टू डे लाईफ्समध्ये आपण बरेच काही केमिकल्स किंवा काही ऑर्गॅनिक ॲसिड्स वापरतो, तसंच काही एन्झाईम्स वापरतो किंवा बायोॲक्टिव्ह मोलिक्युल्स वापरतो. त्यांचंसुद्धा प्रोडक्शन जे आहे ते इंडस्ट्रीजमध्ये केलं जातं विथ द यूज ऑफ द मायक्रोब्स. तर आपण बघूया कोणते कोणते प्रोडक्ट्स तयार केले जातात. तर आपण सगळ्यात आधी बघणार आहोत तर फर्मंटर. तर अशा पद्धतीचे फर्मंटर्स जे आहेत ते फर्मंटर्स जे आहेत ते इंडस्ट्रीजमध्ये यूज केले जातात, आणि मग त्या ठिकाणी जे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार केलं जातात. ही वाईन प्रोडक्शन इंडस्ट्रीजचं हे चित्र आहे. इथं हा मोठा असा फर्मंटर आहे. या फर्मंटरमध्ये इनलेट्स आणि आउटलेट्स आहेत, आणि या इनलेट्स आणि आउटलेट्सचा वापर मधून जे प्रोडक्ट्स आहेत इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स, मग ते कोणतेही असू देत, मग अल्कोहोलिक बिवरेज असतील, अँटीबायोटिक्स असतील, ते यामध्ये तयार केले जातात. ठीक आहे, तर आता आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा फर्मंटेड बिवरेज किंवा त्याला अल्कोहोलिक प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये वापरलं जाणारं जो मायक्रोब्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सॅक्रोमायसिस सर्व्हिसी, किंवा आपण त्याला ईस्टसुद्धा म्हणतो, किंवा ह्याला ब्रिवर्स ईस्टसुद्धा म्हटलं जातं. आणि याचा वापर हा फर्मंटिंग जे माल्टेड किंवा सिरियल्स असतील किंवा फ्रूट्स असतील किंवा ज्यूस असतील यांच्यापासून काय तयार केलं जातं? तर वाईन, बियर, विस्की या किंवा रम यासारख्या ज्या बिवेरेजेस आहेत किंवा अल्कोहोलिक प्रोडक्ट्स जे आहेत ते या ठिकाणी काय केले जातात? तयार केले जातात. लक्षात घ्या. तर या ठिकाणी सिरियल्स म्हणजेच आपण जी धान्य आहेत, मग त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल तर ते असतील, किंवा काही फ्रूट ज्यूस असतील, मग त्याच्यामध्ये ग्रेप्स आहेत, त्याचबरोबर काजू जे आहेत त्याचा वरचा जो गर असतो तो त्या भाग किंवा जो फ्रूट असतो त्याचा वापर जो आहे तो ह्या कशासाठी केला जातो? तर वाईन, बियर आणि विस्की आणि रम यासारखे जे प्रोडक्ट्स आहेत ते तयार करण्यासाठी वापरला जातो. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वाईन अँड बियर आर प्रोड्यूस विदाऊट डिस्टिलेशन. ओके, वाईन आणि बियर जे आहेत ते विदाऊट डिस्टिलेशन केले जातात, आणि विस्की, ब्रँडी आणि रम जे आहेत दे आर प्रोड्यूस बाय द डिस्टिलेशन ऑफ द फर्मंटेड ब्रोथ. म्हणजे जे डिस्टिलेशनची प्रोसेस आहे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहात. डिस्टिलेशनची प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीनं, म्हणजे थोडक्यात जी वाफ तयार होते, ओके, त्याला आपण ती डिस्टिल केली जाते, आणि मग त्याच्यापासून वाईन आणि विस्की आणि ब्रँडी जे आहेत ते तयार केले जातात. पण वाईन आणि बियर जे आहेत ते विदाऊट डिस्टिलेशन तयार केले जातात. आता या ठिकाणी कशी फर्मेंटेशनची प्रोसेस होते बघा. या ठिकाणी जो ग्लुकोज आहे
त्याचं ईस्टच्या मार्फत, म्हणजे हा जो ईस्ट आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिसेस जो आहे, त्या सॅक्रोमायसिस सर्व्हिसेस जो आहे तो काय तो जो आहे तो काय करतो, तर जे काही सिरियल्स असतील किंवा फ्रूट्स असतील त्याच्यामध्ये असणारा जो ग्लुकोज आहे त्याचं फर्मेंटेशन करतो, आणि फर्मेंटेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतो, अल्कोहोल तयार होतो, दॅट इज द इथेनॉल. आणि त्याचबरोबर CO2 जो गॅस आहे तो त्या ठिकाणी काय होतो, लिबरेट होतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं फर्मेंटेशनची प्रोसेस वापरून अल्कोहोलिक जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वाईन, बियर, विस्की जे आहे ते त्या ठिकाणी तयार केले जातात. या ठिकाणी आता कशापासून काय तयार केलं जातं बघा, तर बार्ली जे आहे, बार्लीचा वापर करून बियर तयार केली जाते. रे माल्ट आहे त्याच्यापासून जीन तयार केलं जातं. राईसपासून सिक्की तयार केलं जातं. पोटॅटोपासून होडका सारखे जे अल्कोहोलिक बिवरेज आहेत ते तयार केले जातात. सिरियल्सचा वापर करून विस्की तयार केली जाते. आणि ज्यूस, मग त्याच्यापासून काय तयार केलं ते वाईन आणि ब्रँडी तयार केलं जाते. मोस्टली ग्रेप्स जे आहेत त्यांचा वापर करून वाईन आणि ब्रँडी जे आहेत ते त्या ठिकाणी तयार केले जातात. ठीक आहे. तर हे अल्कोहोलिक बिवरेज जे आहे ते ईस्ट हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा फर्मेंटेशनमध्ये यूज करून त्या ठिकाणी काय तयार केले जातात, अल्कोहोलिक प्रोडक्ट्स जे आहेत ते तयार केले जातात. नेक्स्ट इज द अँटीबायोटिक्स. ओके. आता सध्या आपण बघितलं तर कोरोनाचा जो संसर्ग होतो आहे तर तो रोखण्यासाठी बरेचसे देश जे आहेत ते अँटीबॉडीज तयार करण्याच्या मागं लागलेले आहेत. ओके. मग नेमकं अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहे, तर अँटी हा जो आहे हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ काय आहे, अगेन्स्ट, आणि बायो मीन्स लाईफ. तर अँटीबायोटिक्स मीन्स व्हॉट, अगेन्स्ट लाईफ. ओके, अगेन्स्ट लाईफ. तर अगेन्स्ट लाईफ म्हणजे जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेस ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर कारणीभूत आहेत त्यांच्याविरुद्ध वापरले जाणारे जे बायोटिक्स आहेत, जे औषधं आहेत त्याला काय म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. ओके. अँटीबायोटिक्स म्हणजे काय बघा, दे आर द केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस बाय सम मायक्रोब्स अँड कॅन किल ऑर रिटार्ड द ग्रोथ ऑफ द अदर मायक्रोब्स. म्हणजे काही मायक्रोब्स जे आहेत त्यांच्यापासून काही अशा प्रकारचे केमिकल्स तयार केले जातात जे काय करतात तर दुसऱ्या मायक्रोब्सच्या ग्रोथला थांबवतो. त्याला काय म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. जसं आता व्हायरस इट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड फॉर दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस द केमिकल विच कॅन रिटार्ड द ग्रोथ ऑफ द मायक्रोब्स. म्हणजे जो व्हायरस आहे त्याला मारण्यासाठी दुसरा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जो आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स. सगळ्यात पहिला जो अँटीबायोटिक डिस्कवर झालेला आहे तो कुठला आहे, पेनिसिलिन आहे. ओके. तर त्याचा सोर्स काय आहे, यू बॅक्टेरिया आहे. मोस्टली ज्या बॅसिलस बॅक्टेरिया आहेत ओके त्यांचा वापर किंवा फंजाई जे आहेत त्यांच्यापासून अँटीबॉडीज ह्या तयार केले जातात. लक्षात घ्या, अँटीबॉडीज जे आहेत ते कशापासून तयार केले जातात, तर यू बॅक्टेरिया आणि जे फंजाय आहेत किंवा लायकेन आहेत यांच्यापासून काय तयार केलं जातात, तर अँटीबायोटिक्स जे आहेत ते तयार केले जातात. तर काही डिसीजेस आहेत ते डिसीजेस क्युअर करण्यासाठी काही अँटीबायोटिक्स जे आहेत त्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मग कुठल्या आजारांसाठी, तर प्लेग या आजारावर अँटीबायोटिक्स उपलब्ध आहेत. उपिंग कफ ज्याला आपण काली खासी असं म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक्स उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर लेप्रसी असेल त्याच्यासाठी, म्हणजेच कुष्ठरोग जो आहे त्याच्यासाठी असेल, किंवा गाऊट यासारखा जो आजार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अँटीबायोटिक्सचा वापर जो आहे तो केला जातो. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द अँटीबायोटिक्स. नाऊ विच अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस बाय विच मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात कोणती अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी, तर क्लोरोमायसिटिन. ओके. क्लोरोमायसिटिन ही जी अँटीबायोटिक्स आहेत हे कशापासून, कुठल्या मायक्रोजपासून तयार केले जातात, तर स्ट्रेप्टोमायसिस व्हेनिझुली नावाची जे मायक्रोब्स आहेत त्याच्यापासून काय तयार केलं जातं, तर क्लोरोमायसिन तयार केलं जातं. इरिथ्रोमायसिन जे आहे हे कुठल्या मायक्रोब्सपासून तयार केलं जातं, तर इट इज प्रोड्यूस बाय द स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रस. ओके. याच्यापासून काय तयार केलं जातं, इरिथ्रोमायसिन तयार केलं जातं. पेनिसिलियम क्रिसोजिनम जे आहे त्याच्यापासून पेनिसिलियन तयार केलं जातं. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियसपासून स्ट्रेप्टोमायसिन तयार केलं जातं. पेनिसिलियम ग्रिसियोफ्युलियम
त्याच्यापासून ग्रिसिओ फ्ल्युइन नावाचे अँटीबॉडीज तयार केल्या जातात. बॅसिलस लायकिनी फॉर्मिसपासून बॅसिट्रेसिन नावाचं जे अँटीबायोटिक्स आहेत ते तयार केलं जातं. स्ट्रेप्टोमायसिस ऑरिकोफॅसिन्सपासून ऑक्सिटेट्रासायक्लिन किंवा टेरामायसिन नावाचं जे बायोटिक्स आहेत ते या ठिकाणी तयार केले जातात. हा चार्ट जो आहे हा चार्ट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. हा पाठ कसा करायचा तर ही नावं सतत तुम्ही जर तोंडात किंवा कंटिन्युअस सतत जर वाचत असाल, दिवसातून निदान एकदा दोनदा तरी वाचलं पाहिजे, तरच तुम्हाला ही नावं जी आहेत ती लक्षात राहतील. खूप महत्त्वाची ही नावं आहेत. या टॉपिकमध्ये अशा प्रकारची येणारी जी नावं आहेत ती तुम्ही कंटिन्युअसली आणि त्याचं रिलेशन कुणाबरोबर आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स किंवा 1 मार्क्सचा जो क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला एक क्वेश्चन तरी विचारला जातो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर हे जे टेबल आहेत हे अतिशय काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचा आणि पाठ करा, तर तुम्हाला त्याचे आन्सर्स तुम्हाला देता येतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे जे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत. थँक्यू.